जुन्नर तालुक्यातील नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक 18 एप्रिल 1988 रोजी उद्घाटन झालेल्या जलपाणी पुरवठा योजनेची जुनी झालेली मोठी टाकी आज 36 वर्षांनंतर पाडण्यात आली। या टाकीची जीर्ण अवस्था पाहून नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने ही टाकी जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। या अनुषंगाने आज दिनांक 21 जून रोजी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर तब्बल 36 वर्षांनंतर ही पाण्याची टाकी पाडण्यात आली आहे। तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशचंद्र ढमाले, तत्कालीन खासदार स्वर्गीय रामकृष्ण मोरे यांच्या हस्ते या टाकीचे उद्घाटन करण्यात आले होते। तत्कालीन आमदार स्वर्गीय वल्लभ बेनके यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजीराव खैरे यांच्या साक्षीने या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करण्यात आले होते। आज टाकी पाडण्याच्या ऐतिहासिक क्षणाप्रसंगी नारायणगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच योगेश बाबू पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नायकरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी, ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटे, हेमंत कोल्हे, माजी उपसरपंच संतोष दांगट, आरिफ आतार, माजी सदस्य बाळा वावळ, विकास तोडकरी, भागेश्वर डेरे, नंदू अडसरे, तौसिफ कुरेशी, सकले नातार, गौतम आवटी, अमोल आवटी, ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तब्बल 36 वर्षांनंतर जमीनदोस्त करण्यात आलेल्या या टाकीचे ऐतिहासिक क्षण कसे होते याचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात।